माग आहे स्वामी श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ अक्कलकोट पालखी पादुका सोहळा पुणे या संयोजन समितीतर्फे गेली 27 वर्ष आम्ही हा पालखी सोहळा पुण्यामध्ये आयोजित करीत असतो। यंदा या पालखी सोहळ्याचं 27वे वर्ष आहे। यंदा जागतिक महिला दिन हा 8 मार्चला आहे। या पालखी सोहळ्याची सुरुवात सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय रुक्मिणीताई गलांडे व माननीय दीपालीताई भुजबळ यांच्या शुभ हस्ते स्वामींच्या पालखी पादुकांचा आम्ही आरती करून आजच्या या मिरवणुकीची सुरुवात केलेली आहे व एक आदर्श असा पायंडा आम्ही या पुण्यनगरीमध्ये पाडलेला आहे। गेली 4 दिवस या पालखीचा मुक्काम 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत असून रोज विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम काँग्रेस भवनामध्ये होणार असून 4 दिवस जवळजवळ 30 ते 35 हजार लोक यांना या पालखी सोहळ्यामध्ये अन्नदानाचा लाभ घेतात। असा हा पालखी सोहळा गेली अखंड 27 वर्ष चालू आहे। यंदा माननीय रुक्मिणीताई गलांडे व भुजबळ मॅडम यांच्या शुभ हस्ते आरती करून आम्ही या पालखी सोहळ्याला सुरुवात केलेली आहे। आम्हा 2 महिला अधिकाऱ्यांना दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मानावे तेवढे आभार कमी आहेत। येणारा 8 मार्चचा महिला दिन हा सर्वांच्यासाठी असेल, परंतु आमच्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी 365 दिवस महिला दिन असतो आणि महिलांना मान देऊन हा आमच्यामध्ये केलेला दुर्गुणित आनंद आम्ही साजरा करत आहोत आज। आणि ह्या निमित्ताने मी पुण्यातील सर्व स्वामी समर्थ भाविकांना नमस्कार। आज आम्हाला जो हा पालखीच्या आरतीचा आणि पालखीच्या 5 पावलं चालण्याचा सन्मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप आभारी आहे। स्वामी भक्तांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते। आनंदमयी सोहळ्याचा आनंद सर्वांनी घ्यावा आहे।
अक्कलकोट जन्मेंजयराजे भोसले हे आमचे आदरणीय अध्यक्ष आहेत. त्यांचे चिरंजीव अमोलराजे भोसले हे विश्वस्त आहेत आणि गेली 27 वर्षापासून पुणे शहरामध्ये पालखीचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात आपण मिरवणुकीने करतो आणि पालखीचं स्वागत सर्व पुणेकर नागरिक करतात. सर्व पुणेकरांना सगळ्यांनाच अक्कलकोटला जाणं जमत नाही आणि स्वामींचं दर्शन व्हावं अशी सर्व भक्तांची मनापासून इच्छा असते. त्यामुळं अक्कलकोटहून ही पालखी आणि पादुका संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी गोव्यापर्यंत त्याची परिक्रमा असते. 6 महिन्याची परिक्रमा असते. त्यातले सर्वात जास्त दिवस पुण्यामध्ये आपल्याला मिळतात. यंदाच्या वर्षी 28 तारीख ते 3 मार्च इतके दिवस पालखी पुण्याच्या काँग्रेस हाऊसमध्ये आहे. सर्व भक्तांनी याचं दर्शन घ्यावं, दर्शनाचा लाभ घ्यावा, स्वामींचा आशीर्वाद घ्यावा. तसेच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला प्रसाद इथं वाटप चालू असतं, अन्नदान असतं. तर प्रसादाचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो.